महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची भूमी, केळी, कापूस आणि कवींचं गाव म्हणून खानदेशातील जळगावची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। शिक्षण क्षेत्रात गोरगरीब वंचितांसाठी शिक्षणाचा पाया खानदेशात रोवणारी, खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी संस्था म्हणजे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज। ज्या काळात शिक्षणाला वाघिणीचे दूध समजलं जायचं, त्याच काळात म्हणजेच 1917 साली खेडोपाडी शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या अशिक्षित गरीब पालकांच्या मुलामुलींना शिकण्यासाठी तसंच राहण्यासाठी खानदेशातील जळगाव येथे पहिलं जिजामाता बोर्डिंगला सुरुवात करण्यात आली। ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी जिजामाता बोर्डिंगचं कालांतराने प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज या नावाने संस्था सुरू झाली। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्ह्यातील खेडोपाड्यांपर्यंत प्रत्येकाला शिक्षण मिळावं या हेतूनं शाळा, कॉलेजेस काढल्या। आज या संस्थेचे शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे। नूतन मराठा महाविद्यालय, SS पाटील कला, श्री भाऊसाहेब साळुंखे कॉमर्स तसंच GR पंडित विज्ञान महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून 8,000 ते 10,000 दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विशेष म्हणजे गुण कमी मिळविणाऱ्या विद्यार्थ्याच्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम या संस्थेनं केलंय हे दिसून येतं। 35% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालाही प्रवेश देऊन खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या संस्थेनं केलंय। म्हणूनच याला माय बाप संस्था असंही म्हटलं जातं। याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत असून देशासाठी, समाजासाठी सेवा देत आहेत। जगात संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या नासा या संस्थेत दस्तगीर शेख तसंच रोहित सोनवणे हे आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी। तसंच देश विदेशात IT क्षेत्रात अग्रक्रमी असलेली इन्फोसिसचे उपाध्यक्ष तसेच हिंगोलीचे जिल्हाधिकारी असलेले अरविंद चावरिया आपल्याच महाविद्यालयाचे आहेत। जिल्ह्यासह देश विदेशात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकारणातील लोकप्रतिनिधी, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी ते कर्मचारी असे हजारो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाने घडविले आहेत। महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य भोर सर, प्राचार्य राम शिंदे, प्राचार्य KR सोनवणे ते डॉक्टर लक्ष्मण प्रतापराव देशमुख यांच्या नेतृत्वात प्राध्यापक, कर्मचारी तसंच विद्यार्थी अशी टीम वर्क मिळून महाविद्यालयाची वाटचाल प्रगतीपथावर आली आहे। नुकत्याच झालेल्या NAAC पुनर्मूल्यांकनात B+ ग्रेड मिळवण्याचा मान महाविद्यालयाला मिळालाय। राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्राध्यापकांनी सहभाग नोंदवलाय। महाविद्यालयाने नियमितपणे शिक्षणाबरोबर किमान कौशल्य विकासावर आधारित 16 सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केलेत। रसायनशास्त्र विभागाची प्रयोगशाळा आदर्शवत आहे। बॉटनी लॅब, झूलॉजी लॅब मध्ये विद्यार्थी आपलं संशोधन नियमित करीत असतात। महाविद्यालयानं जवळजवळ 150 आसनाचा प्रशस्त असा वातानुकूलित डॉक्टर जगदीश चंद्र बोस सभागृह तयार केलाय। कोणत्याही महाविद्यालयाचा आत्मा हा ग्रंथालय असतो। ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत असून 1.5 लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आहे। विशेष म्हणजे संपूर्ण ग्रंथालय हे संगणकीकृत प्रणालीशी जोडले आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सुव्यवस्थाही आहे। उत्तर महाराष्ट्रातील 100% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तसंच विद्यार्थ्यांसाठी 100% कॅशलेस सुविधाही देणारं पहिलं महाविद्यालय ठरलंय। मैदानावरही बाजी मारण्यात महाविद्यालय मागे नाही। NCC आणि NSSच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली परेडसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळवलंय। विविध खेळांमध्ये राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो मेडल्स मिळवले आहेत। याचबरोबर नाट्य आणि कलाशास्त्रात आपल्या कलागुणांना वाव देत ठसा उमटवलाय। महाविद्यालय विविध व्याख्यानमाला आयोजित करण्यापासून तर सामाजिक उपक्रमात नेहमीच तत्परतेने सहभागी होऊन आयोजित सुद्धा करत असते। संस्थेने अनेक संकटांना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीत अनेक गौरवास्पद कामगिरी केली आहे। येत्या काही काळात नवी इमारत उभी करणे, भव्य इंडोर क्रीडा संकुल उभं करणे यासह अनेक कामं हाती घ्यायची आहेत।
यासाठी संस्थेचे संचालक मंडळ महाविद्यालयाच्या पाठीशी भक्कम उभे आहे। या विकासात प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे।